जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीचा विचार केला. प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एन कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण पाटील. चला मॅचला सुरुवात करायची. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले सेमी फायनलची लढत. पहिला चेंडू बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. अजय पाटील इथे स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळते. पहिला चेंडू बीट केलाय. चेंडू सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, म्हणजेच हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगला चेंडू उचलला जातोय पहा. इथे मोठा फटका लगवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. प्रवीण पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिला चेंडू अतिरिक्त गती होत्या आणि त्यानंतर मात्र स्लोअर वन थोडासा चेंडू टाकलाय. त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क जुळला नाही. अजयला मात्र पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जातंय. अजय पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू बेलवली टीमचा इथून मात्र त्याला पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवले, परंतु जास्त वेळ वंचित ठेवू शकणार नाहीये. चेंडू जाईल सर लॉंग लेग रिजन मध्ये. इट्स वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. चौकार. चौकाराच्या साह्याने अकाउंट ओपन केलं ते म्हणजे अजय पाटीलनं स्वतःच आणि टीम आई गावदेवी बेलवली संघाचं पहा. 4 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 धावा धाव फलकावरती आपण इथे पाहतो. अजय पाटील स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. टोटल 4 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण ने खरं तर इम्प्रेस केलं या षटकामध्ये. इथे मोठा फटका लगवायचा होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये दुरून खेळाडू येतील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 5 इतरच्या चपळाईने खरं तर ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खरं तर तिथे 1 रन होता. 30 सर्कलच्या आतमध्ये जवळपास चेंडू होता. तिथून मात्र 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आकाश चोरगे आणि अजय पाटीलच्या माध्यमातून आपण ह्या 2 धावा चोरट्या पाहायला मिळाल्या. टोटल 6 धावा. 12 चेंडूचा खेळ आणि 12 चेंडू मध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा जरी केल्या खरं तर बेलवली टीमने, तरी देखील गोलंदाजीची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. इथे बघा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू कॉर्नर रिजन मध्ये जातोय सरळ. 1 बाउन्स सीमा 4. अजयच्या बॅट मधून येतोय हात तडका. चौकार. 4 रन. या 4 धावेच्या मदतीने धावफलक फ्लाय होईल. टोटल 10 धावा धावफलकावरती. ऑफस्टिकच्या बाहेर पूर्णपणे शपलून मारण्याचा प्रयत्न अजय पाटीलचा सफल राहिलाय. चौकाराकरिता खरं तर चेंडू गेला. इथे देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही. इथून मात्र प्रवीण पाटीलचं षटक कमालीचं राहिले. 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव, म्हणजेच टोटल धाव संख्या डबल डिजिट मध्ये. गावदेवी बेलवली संघ बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 10 आणि एकही विकेट गमावलं नाहीये. बिना गड्यांच्या मोबाईलमध्ये धाव संख्या 10 या आकड्यावरती. चला स्पीड अप करायचंय. 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दोन षटकाचा सामना आहे. निशांत आलाय गोलंदाजी मार्फत. निशांत पाटील दुसरं षटक घेऊन. मागील मॅचचा म्हणजे मॅच ज्या खेळाडूला भेटला तो निशांत. खरं तर निशांतने 1 षटक हटवलं आणि 3 धावा देत मला वाटतं 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली होती निशांतची आणि इथून मात्र निशांतला खरं तर पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. खरं तर आम्हाला इथं आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली म्हणजे रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा मी शतशः आभार व्यक्त करतो. खरं तर आजच्या दिवसामध्ये आंबिवली गावामध्ये आई गावदेवी चषक आंबिवली चषकामध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करू. निशांत गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा खर्च केलेत. पॉवर प्ले नाहीये, माफ करा. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल गोलंदाज प्रवीणने 10 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर निशांत आता दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आकाश चोरगे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. कॅच
इथे मात्र चांगला घेतला तोय, पकडो कॅच जितो मॅच. खर तर इथे दमदार झेल घेतलाय, पहिला कर झटका बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली संघाला. आकाश चोरगे बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन, धाव फलकावर धावायला लागले ते म्हणजे 10. 5 चेंडूचं केलं अजूनही बाकी आहे. अमन पाटीलने तो झेल घेतला, दमदार झेल मिड विकेट रिझर्व मध्ये. चांगली बॅटिंग खर तर पाहायला मिळाले होते खर तर आकाश चोरगेची या स्पर्धेमध्ये. आणि तिथून मात्र शेवटच्या या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आकाश जास्त योगदान देऊ शकला नाही. गोल्डन डकचा शिकार होऊन खर तर माघारी परतलाय. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना निशांत बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, लाऊड फील केली जाते आणि पंच मात्र लगेच त्या फेल मात्र फेटळत आहेत. पहा चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही असं पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू निर्धाव आहे. लगातारचा पाठोपाठचा दुसरा चेंडू इथे डॉट फेकला जातोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आणि तिथून मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच करायचा होता, कारण अजय पाटील तर स्ट्राईकला घेऊन यायचं होतं. तिथे मात्र डॉट चेंडू सांगता. निशांत आलाय गोलंदाजी मार्फत. चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. इथे पाऊन साईडला बेरकावून दिला होता कार्पेटच्या सायन्स लेग रिझर्व मध्ये. डीप मध्ये खेळाडू आहेत, एक धाव पूर्ण केली जाईल. अजय पाटीलला खरं तर स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक मात्र आता मिळते. काही चेंडू शिल्लक असतील, 3 आता चेंडू शिल्लक असतील षटकातले. टोटल धाव संख्येचा विचार केला तर पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं इथून अजूनही निशांत. आपण पाहतो टोटल धाव संख्या 11 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकाचा सामना आहे आणि इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये चांगली पकड निर्माण केली ते म्हणजे वलप टीमनं. बेलवली संघासमोर खरं तर खेळत असताना अजय पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. निशांत गोलंदाजी मार्कवर. इथे पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, तिथे मात्र चुकी होते. चेंडू जाईल सरळ, वन बाउन्स ओव्हर दी लाईन. अजय पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा येतोय चौकार. मच निडेड बाउंड्री. 4 धाब्याने धाव फलक पुढे जाईल. टोटल 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या चौकाराच्या साह्यानं धाव फलक पुढे जाईल. प्रयत्न चांगला राहिला क्षेत्ररक्षकाचा, परंतु तिथे मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू सीमा पार. 4 रन जरूर आलेत. 4 धाब्याने अकाउंट फ्लाय झालं. टोटल 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खेळाडू आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न इथं सफल ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट गमावी लागली अजय पाटीलला आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं अजयला. एक धाव जरूर येईल या चेंडूवरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट गमावली. टोटल धाव संख्येचा विचार केला तर धावा लागलेत आपण पाहू शकाल. 16 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे अद्याप षटकातला. आपण पाहतो पहिल्या सत्रातला एक चेंडू शिल्लक. आता आपण पाहू शकाल 5 वाजून तर 25 मिनिटं झालेले आहेत आणि सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. फायनलच्या दिशेने खरं तर रवाना झालेला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे आई गावदेवी नेरेपाडा. हा संघ फायनलला दाखल झालेला पहिला संघ. लक फॅक्टर त्यांच्या सोबत आणि त्यामुळे चिठ्ठीमध्ये बाय मिळाली. शेवटचा चेंडूवर इथे आक्रमण केलं जात आहे. चेंडू वाईडिश लॉंग ऑफला. 1 रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या इथून पूर्ण केल्या जातील आणि अशा रीतीने जर पहिल्या सत्राची इथून होईल समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 18 2 गणेच्या मोबदल्यामध्ये आता येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. 12 चेंडू 19 धावा. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम वलप का धावा डिपेंड करेल टीम बेलवली हे आपण पुढील धावतं वर्णन ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक विष्णू गडकरी सरांकडे आपण बोलणार आहोत. आजच्या दिवसामध्ये खरं तर आम्ही इथे थांबतो, तुम्ही इथे खरं तर थांबू नका, तुम्ही पाहत राहा. खरं तर आई गावदेवी आंबिवली चषक 2025 हे शानदार सुंदर पर्व. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. आणि आज खरं तर लवेचे दिघे यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. त्यांचा आपण करूया सन्मान. मी भावेश गडकरी आपण या लवेश दिघे यांचा आपण सन्मान करावा. भावेश गडकरी अर्थातच MD, आमचे मॅनेजिंग डायरेक्टर या स्पर्धेचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. आणि सार्थकला आपण पाहतोय आज बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये. आणि अनिकेत यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत. आणि जाऊया कॉम बॉक्समध्ये. भाऊ म्हात्रे सर, आमचे बंधू कांबोटे. हॅलो, धन्यवाद विष्णू गडकरी सर. तर लवेश दिघे यांचा साथ आम्हाला लाभला आजच्या रात्रीमध्ये. मेगा फायनलचा क्षण आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. चला, बेलोली संघ आपण टॉस क्षेत्ररक्षण सजवायचे प्लीज. 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या आणि 19 धावांचं लक्ष असेल निश्चितच वल्लभ संघापुढे. प्रवीण पाटीलचा संघ आपण पाहतोय एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अजयचा आपण संघ पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू, चांगला गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याचबरोबर फलंदाज देखील पाहतोय. आता मात्र हा मेगा सेमीफायनल पाहतोय दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला बेलवली संघांना 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या 2 षटकामध्ये, आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वल्लभ संघ या 18 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय हे पाहावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे ती वल्लभ संघाला. चला, सलामीची जोडी मैदानात पाठवा प्रवीण पाटील. चला, खूप उशीर झालाय सामन्यांना. तर कौतुक करूया सर्व आयोजकांचं, कौतुक करूया साहित्य लाईव्हचं, कौतुक करूया आमच्या DJ ऑपरेटरचं, कौतुक करूया आमच्या समालोचकांच्या पाठीच्या कण्याचं, प्रवीण स्वप्नील पाटीलचं. आणि त्याचबरोबर या 5 रात्रीमध्ये ज्यांनी चेंडूची पूर्तता केली मैदानामध्ये, सार्थक, त्याचं देखील कौतुक करूया. त्याचबरोबर सलग 5 रात्रीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ज्या पंचांना आम्ही पाहिलं त्यांचं देखील आपण 6 रात्री ज्या पंचांना आम्ही पाहिलं त्यांचं देखील सर्वांचं कौतुक करूया. मग विनोद पाठे असतील, त्यानंतर दीपक पाटील असतील, द्वारकानाथ चोरगे असतील, आणि संगम भुईरे असतील, शिवदास वाघमारे असतील, हे सर्व पंचांचं कौतुक करूया या स्पर्धेसाठी ज्याने हातभार लावला. चेंडू हवेत आणि इथे मात्र पहिली सफलता मिळाली आहे. गोलंदाज आहे अजयच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिली सफलता मिळाली आहे. फलंदाज होता तिथे प्रवीण पाटील डगआउटचा शिकार झालाय. डीजे धावांचं पाठलाग करायचंय. मग 19 धावांचा पाठलाग करायचा असेल तर वल्लभ संघाला मात्र घाम गाळावा लागेल, हे त्यांनी दाखवून दिलंय. बेलवली संघानं गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात झाली आहे ती अजय पाटीलच्या माध्यमातून.
नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय बंटी. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता 2 षटकांचा सामना आहे सेमीफायनल आणि या सामन्यामधून जिंकणारा संघ. इथे मात्र काय घडतंय तडम्यान क्षेत्राकडे चेंडू वळवला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो चुकीचा झाला अन्यथा फलंदाज अडचणीमध्ये आला असता. इथे मात्र मिळतंय चिकी सिंगल. श्री गणेश झालाय संघाचा एकेरी धावेनं. बंटीनं खातं उघडलंय आपलं वैयक्तिक 1 धावेनं. संघाचं खातं खुलं झालंय 1 धावेनं. अजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एकोणीस धावांचा पाठलाग करतोय वलभ संघ. चला स्पीडअप करा. हो इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं गेलंय कार्पेटच्या सहारे आणि इथे काय घडते पाहायचंय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो आली असती तर निश्चितच फलंदाज अडचणीमध्ये आला असता. परंतु इथे बंटी हा फलंदाज सुरक्षित. स्ट्राईक एंडचा फलंदाज अमनला आपण पाहतोय. 2 धावानं खातं खुलं केलंय अमननं. धावसंख्या एकूण 1 गडी बाद 3. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हो इथे काय घडतंय पाहायचंय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू मध्ये अक्षरशः फक्त 3 धावा खर्च केल्यात अजय पाटीलना. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज असणार आहे. इथे फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगली कामगिरी बजावतोय यष्टीरक्षक देखील आणि अजयनं मात्र अजून एक निर्धाव चेंडू टाकलाय. आता समीकरण उरलाय येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहाटेचं शांतमय वातावरण. अनेक क्रिकेटचे चाहते वर्ग गार झोपले असतील आणि आम्ही गारडलोय. इथे मात्र सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या एकूण 4. पहिलं षटक आपण पाहिलं अजय पाटीलचं. ज्या अजय पाटीलनं चुणूक ढुणूक दाखवली, कला कौशल्य दाखवली, चांगली गोलंदाजी केली. तर प्रवीण पाटीलला स्वस्त्यामध्ये बाद केल्या. पहिल्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला आणि या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. एक कंजूसीभरी गोलंदाजी पाहायला मिळाली. तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 100% योगदान देत असताना आपल्या संघासाठी आपण अजय पाटीलला पाहिलं. आणि निश्चितच आता मात्र समीकरण उरलंय येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. सामना कोण जिंकणार? मेगा फायनल मध्ये कोण प्रवेश करणार? एका बाजूला बेलवली संघ तर दुसऱ्या बाजूला वलभ संघ. प्रणित येतोय गोलंदाजी मार्कवर. प्रणितच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली 15 धावा वाचवण्यासाठी. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला होता. इथे मात्र दुधारी तलवार युद्ध केली होती. परंतु इथे घडलं काय तर चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. निर्धाव चेंडू खेळून काढतोय फलंदाज अमन. पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडला गोलंदाज प्रणितनं आणि अमन सुद्धा सलामीचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. दुसरा विकेट गारद झालाय तो वलभ संघाचा. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेट. आता समीकरण उरलंय 4 चेंडू 15 धावांची गरज.
नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय निहाल पाटील. समीकरण उरले 4 चेंडू 15 धावा. निहाल पाटील आलाय नवीन फलंदाज. प्रणित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा निहालनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण उरलाय येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर आता मोठा फटका खेळावा लागेल. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे फलंदाज. निश्चितच आपण पाहतो निहाल. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ढकलला होता. 1 धाव निश्चित मिळेल. आता समीकरण उरलं 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू 14 धावा. 14 धावा 2 चेंडू. चला 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. इथे मात्र काय घडलं बॅटला चेंडू प्रवेश झाला परंतु विकेट किपरच्या हातामध्ये विसावला नाहीये. झेल तर सुटलाय परंतु काही बिघडलं नाहीये कारण येणारा 1 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अक्षरशः या सामन्यामध्ये राम राहिला नाहीये. औपचारिकता शिल्लक आहे ती मात्र पूर्ण करायची आहे गोलंदाजाला. 1 चेंडू 14 धावा. बंटी. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो बेलवली संघानं. तर या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल वलप संघ आपलं देखील आभार. आणि या सामन्यामध्ये विजेता संघ आपण पाहतोय बेलवली संघ. आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विजेता संघ आपण पाहिला तो मेगा फायनल मध्ये पोहोचलाय.